लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास लातूरमधील गरुड चौकात भीषण अपघात घडलाय। MH26 CH 2498 क्रमांकाच्या गॅस सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका नागरिकाचा जागीच मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह सध्या गरुड चौकाच्या मध्यभागीच ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गरुड चौकात रस्ता पूर्णतः बंद करत तीव्र आंदोलन सुरू केलं। काही सुद्धा झालं 2 दिवस ट्रॅफिकवाला थांबला, सरकार घेतलेले काय ट्रॅफिकवाला कोणी सुद्धा नाही तर दखल घ्या। विवेकानंद पोलीस स्टेशन नाही ना, काही संबंध नाही झाला या भागाला। बायपास एकतर सिटी मधून आलेला आहे। पैसा खर्च करतात तुमची मागणी काय आता? आमची मागणी कंटिन्यू कमीत कमी पोलीस आणायचं पाहिजे आणि आज उद्या कुणाचं होतं काहीतरी कमीत कमी 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आजपर्यंत। आतापर्यंत हे स्पॉट आहे, 36चा स्पॉट झालेला आहे सध्याला तरी। आता आम्ही रोड रिकामा करणार नाही जोपर्यंत निवेदन लागत नाही, इथलं रोड रिकामा करणार नाही। बस उचलून जरी मध्ये टाकले तरी हरकत नाही आम्हाला। बस संपलं। चालतं रिक्षावाले सुद्धा यायला द्यायला तिकडे, रिक्षावाले सुद्धा शाळेचे। नागरिकांचं ठाम म्हणणं आहे की या ठिकाणी तात्काळ ट्रॅफिक सिग्नल बसवावा किंवा कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस याची नियुक्ती करण्यात यावी। ही मागणी यापूर्वी अनेक वेळा निवेदनाद्वारे सादर केलेली आहे, प्रशासनाकडे करण्यात आली होती, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी इथं ट्रॅफिक पोलीस ड्युटीवर होते, त्यांचा सत्कार झाल्यानंतर पुन्हा एकही ट्रॅफिक पोलीस गरुड या चौकात दिसलेलाच नाही। संतप्त नागरिकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्पष्ट शब्दात सांगितलंय की जोपर्यंत गरुड चौकाचं योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणार नाही। पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकलं तरी आम्ही मागे हटणार नाही। धक्कादायक वास्तव असं की आतापर्यंत गरुड चौकात किमान 4 ते 5 नागरिकांचा मृत्यू झाला असून हा चौक आता मृत्यूचा स्पॉट बनलेला आहे। या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली। पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभाग घटनास्थळी दाखल झालं असलं तरी अद्याप कोणतीही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचं इथे काम करण्यात आलेलं नाही। जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर।